नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या, उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून तरुणाचा खून. महापालिकेच्या प्रभाग 2 क मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपने माजी नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीवरून निर्माण झालेल्या वादातून बाळासाहेब सरवदे या तरुणाचा खून झाला. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या उमेदवार शालन शिंदेसह 5 जणांना ताब्यात घेतलं असून 10 जण फरार आहेत. जेल रोड पोलीस ठाण्यात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव तपास करीत आहेत. भाजपकडून बी फॉर्म मिळाल्यानंतर शंकर शिंदे व शालन शिंदे यांनी विरोधातील रेखा दादासाहेब सरवदे यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. यावेळी चुलत भाऊ दादासाहेब सरवदे यांची बाजू घेत बाळासाहेब सरवदे वादात उतरले. या वादाचे पर्यावसान थेट खुनात झाले. घटनास्थळावरून तलवारी, कोयते, चाकू व काट्या जप्त करण्यात आल्या आहेत. समाजातील प्रत्येकाला 5 वर्षाची संधी देण्याचे ठरले असतानाही शालन शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आणि पक्षाने त्यांनाच बी फॉर्म दिला. त्यामुळे नाराज झालेल्या रेखा दादासाहेब सरवदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. विशेष म्हणजे सरवदे व शिंदे ही दोन्ही कुटुंबे जवळची नातेवाईक असून भाजपचे कार्यकर्तेच आहेत. उमेदवारीवरून गेल्या 2 दिवसापासून त्यांच्यात वाद सुरू होता. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद 3 वेळा मिटवला होता. मात्र शुक्रवारी दिनांक 2 रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शंकर शिंदे आणि बाळासाहेब सरवदे यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आणि त्यात बाळासाहेबांचा खून झाला. मयत बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युवक पदाधिकारी होता. घटनेनंतर मार्कंडेय रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांचा आक्रोश आणि मोठी गर्दी पाहायला मिळाली. भावाला न्याय मिळावा अशी मागणी करताना बाजी सरवदे भाऊक झाले होते. बाळासाहेब सरवदे राहणार जोशी गल्लीत जुना बोरामणी नाका हा मनसे युवक संघटनेचा पदाधिकारी होता. त्याला 2 लहान मुली असून नववर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी मोठ्या मुलीचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला होता. मात्र वडिलांनी साजरा केलेला तो वाढदिवस शेवटचा ठरला. ही आठवण काढत नातेवाईक रुग्णालयाबाहेर आक्रोश करीत होते. जुना बोरामणी नाका परिसरातील जोशी गल्लीतील तरुणाच्या हाकेला ओ देणारा बाळासाहेब सरवदे सर्वांचा मित्र होता. बाळासाहेब सरवदे याची भाची शंकर शिंदे यांच्या घरात दिली आहे. शिंदे आणि सरवदे ही दोन्ही कुटुंबे जवळची असतानाही शंकर शिंदे यांच्या भाच्याने व इतरांनी बाळासाहेबांचा जीव घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरात उमटत होती. मारायलाच नको होते, जखमी केलं असतं तरी चाललं असतं, अशा शब्दात नागरिक भावना व्यक्त करीत होते. 4 दिवसांच्या राजकारणाने जोशी गल्लीच्या ढाण्या वाघाचा बळी घेतल्याची चर्चा तरुणात होती. शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास शंकर शिंदे यांच्या घराजवळ थांबल्यावर त्या ठिकाणी येऊन आम्ही जिंकलो असे म्हणून अमर शंकर शिंदे व ईश्वर बाबू शिंदे ओरडत होते. त्याचा जाब विचारल्यावर त्यांनी तुम्हाला मस्ती आले म्हणून वाद सुरू केला. त्यावेळी संशयित आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयता, चाकू, तलवारी, काट्या होत्या. त्यांनी बाळासाहेबाला मारहाण सुरू केली. त्याचवेळी शारदा तानाजी शिंदे व शालन शंकर शिंदे या दोघींनी बाळासाहेबांच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यावेळी राहुल राजू सरवदे, सुनील शंकर सरवदे व तानाजी बाबू शिंदे, विशाल शंकर शिंदे यांनी त्याच्यावर वार केले. त्यात बाळासाहेब जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला असे बाजीराव सरवदे यांच्या फिर्यादीत नमूद आहे. या खून प्रकरणात काहींनी बाजीला पकडून ठेवले आणि बाळासाहेबाचा खून केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. भाजपच्या उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह अमर शिंदे 28, आतिश शिंदे 26, तानाजी शिंदे 46 आणि राहुल सरवदे 32 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या भांडणात आतिशच्या डोळ्याजवळ तर राहुलच्या पोटावर जखम झाली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अमर शंकर शिंदे, विशाल शंकर शिंदे, आतिश शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजू सरवदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, तानाजी बाबू शिंदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे व विशाल संजय दोरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी घटनास्थळी भेट दिली. शुक्रवारी रात्रभर जोशी गल्ली आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.